मित्रांनो, ओळखलं का कोण आहे ते? ही तीच नेते मंडळी आहे. प्रत्येक राज्यात जातात, वेगळी वेगळी आश्वासनं देतात आणि तिथला मुख्य पेहराव ते अंगावर घालतात. आसामला गेले की आसामचं घालतात, महाराष्ट्रात आले की काठी आणि घोंगडं त्या ठिकाणी खांद्यावर घेतात, आदिवासी भागात गेले की आदिवासींचा पेहराव घालतात, नेपाळमध्ये गेले की तिथला पेहराव घालतात. कुठल्याही राज्यात किंवा कुठेही जाऊ द्या, वेगळी वेगळी वेशभूषा करण्यात ही लोक पटाईत असतात. पण ही मंडळी कधीतरी विचार करतात का, आपण ज्या समाजाप्रती त्या ठिकाणी जातो आणि तिथलं आभूषण पेहराव घालतो, त्या लोकांचा विकास झालाय का? त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्यात का? नोकरीच्या संधी यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. प्रगतीच्या दिशेने प्रत्येक राज्याची आणि देशाची खरं तर वाटचाल झाली पाहिजे, परंतु तसं होत नाही. खास करून निवडणुकांच्या आणि मतदानाच्या काळामध्ये ही लोक असा पेहराव करतात आणि मतासाठी फक्त लोकांची दिशाभूल करतात. विकासाच्या बाबतीत विचारलं तर तो कधीच भरकटलेला असतो. असं का होतं? ज्या सद्भावनेतून ज्या भागात एक मोठा नेता येतोय म्हणून त्याचा तो पोशाख घालून किंवा त्यांचा आदर सत्कार करून आपल्या प्रती काहीतरी चांगली भावना ठेवतील म्हणून नेत्याला हे असं घातलं जातं. परंतु नेता एकदा गेला की परत फिरकत नाही, अशी अवस्था आहे. माझी प्रत्येक नेत्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे, तुम्ही जो पेहराव अंगावर घालता त्या समाजासाठी, त्या राज्यासाठी प्रगतीच्या दिशेने, उन्नतीच्या दिशेने प्रयत्न करा. त्यांना भरभरून द्या. फक्त मतासाठी त्याचा वापर करू नका. माझं मत खरंय की खोटंय? जय शिवराय.